दिवस, सुट्टीचा दिवस आणि सकाळची वेळ, भरपूर वेळ आपल्याकडे शिल्लक आहे असा विचार करत असताना कराडच्या अलीकडे मलकापूर म्हणून एक गाव आहे, म्हणजे मेन रोडला. तिथे एक बौद्ध लेणी 1 किलोमीटर अंतरावरती असा बोर्ड पाहिला आणि तिघांनी, मी, माझी बायको मनीषा, माझा मुलगा मोनिश, आम्ही ठरवलं की त्या लेणीला आपण व्हिजिट देऊया. आणि ती लेणीसाठी म्हणून आम्ही त्या गावात गेलो. तर ते गाव साधारणतः हायवेपासून 1 किलोमीटर नाही, ते 9 किलोमीटर आहे. जोखीमवाडी गावाच्या पण पुढे गेल्यानंतर सुंदर असं शेतातनं रस्ता आणि एक डोंगर आला. त्या डोंगराचं नाव आगाशिव डोंगर. त्या डोंगराच्या पायथ्याला आमची गाडी पोचली आणि आम्ही पाऊस आणि एका बाजूला सुंदर असं आल्हाददायक ढगातलं धुक्याचं वातावरणामध्ये त्या लेणीला वरती जायचं ठरवलं. सुंदर अशा दगडांनी बनवलेल्या पायऱ्या, अलीकडच्याच काळामध्ये घडवलेल्या या पायऱ्या होत्या. खूप सुंदर अशा पायऱ्या आणि मोरांचा आवाज, किर्र अशी झाडीतनं वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज आणि कृमी, कीटक, रस्त्यावरती सरपटणारे काही जीव आम्ही पाहत पायऱ्या चढत राहिलो. पण बऱ्याच वेळा आम्हाला दम लागला. पाण्याचे खळखळ वाहणारे छोटे छोटे झरे, धबधबे असे आमच्या आजूबाजूनीच वाहणाऱ्या त्या ठिकाणी आम्ही थोडंसं थांबत बसत 373 पायऱ्या वरती येऊन लेणीपाशी पोचलो. लेणीपाशी आल्यानंतर समजलं, तिथले एक आर्किओलॉजी डिपार्टमेंटची जी व्यक्ती तिथे एक होती, एवढी एक व्यक्ती सोडलं तर आणि आम्ही तिघे सोडलं तर तिथं कोण नव्हतं. पण असं समजलं की वरती एक शिवालय आहे, तिथे 1-2 लोक पोचलेले, तिथे गेलेले. तर तुम्ही ह्या लेण्या पाहून तुम्ही पण तिथे जा. इथं आल्यापेक्षा 10 पट आनंद तिथं होईल. ते ह्या 3 डोंगरांचा मिळून ओम आकाराचा हा डोंगर असा आहे. याच्यावरती अगस्त्य ऋषींनी पण तपश्चर्या केली, म्हणून याला आगाशिव डोंगर असं म्हटलं जातं किंवा आगाशिव गड असं म्हटलं जातं. की त्यांनी आम्हाला माहिती दिली. तिथे ही लेण्यांमधले हे बुद्धकालीन भिक्खू लोकांनी जे त्यांची प्रार्थनास्थळं आणि विहार अशी त्यांनी हे कोरीव काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या लेण्यांपैकी हे एक सुंदर असं लेणीचंच ठिकाण नक्की मात्र आहे. पण खूप दमण्याचं ठिकाण आहे. पावसाच्याच वातावरणामध्ये जर आलं तर खूप छान, आणि किंवा थंडीच्या वातावरणामध्ये तर खूप सुंदर असे लेणी आणि वरचं शिवालय आहे. वरच्या शिवालयापाशी आम्ही जायचा नवरा बायकोने आणि माझ्या मुलाने आम्ही प्रयत्न केला आणि कसेबसे पोचलो. पण जो पायवाट होती, कदाचित पायवाट आम्ही चुकलो, पण कसेबसे तरी तिथं पोचलो. बऱ्याच ठिकाणी आम्हाला व्हिडिओ आणि फोटो काढायला जमलं नाही. पण एवढं मात्र नक्की सांगेल की हे खूप सुंदर असं ठिकाणी प्रेक्षणीय आहे. ट्रेकिंगची आवड असणारी लोक, मुलं मुलींसाठी, कॉलेजच्या यांच्यासाठी खूप सुंदर असं ठिकाणी नक्की या. पहा. धन्यवाद.